नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये सर्वांचं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. भाजीपाला विभागामध्ये वाराई पुस्तके मिळालीच पाहिजेत या मागणीसाठी कामगार नेते बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. पुणे जिल्हा माथाडी मंडळाने वाराई पुस्तकं बंद करण्याचा निर्णय जो आहे तो घेतल्यानंतर आज कामगार नेते बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. आपल्यासोबत थेट बाबा आहेत, आपण बाबांशीच बोलूया. माथाडी मंडळाने वाराई बुक बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज आपण आंदोलन करतोय, काय भूमिका स्पष्ट आहे की जे व्यवहार्य नाही असं पाऊल शासनाने उचललेलं आहे. एखाद्या औद्योगिक क्षेत्रामध्ये करायचे ते ठीक असेल, परंतु ज्या ठिकाणी हजारो शेतकरी येतात, ज्या शेतकऱ्यांना हे ऑनलाईन वगैरे काही कळत नाही आहे आणि ते शक्यही नाही आहे, अशा ठिकाणी ऑनलाईनचा आग्रह धरणं आणि जिथं कधी अतिशय व्यवस्थित चाललेलं आहे तेथे हे करणं, या दोन फरक सरकारने केले पाहिजेत असं माझं मत आहे. सरकार ते करत नाही आहे. परंतु माझा मूळ प्रश्न असा आहे की हे एक निमित्त आहे. सरकारला एकूणच माथाडी कामगार कायद्याचा जो अंमल गुंडाळायचा आहे त्यातलं हे एक पाऊल आहे असं माझं म्हणणं आहे. म्हणून आमच्या हमाल मापाडी महामंडळाच्या वतीनं आम्ही जो व्यापक लढ्याची तयारी करतो, सरकारला आम्ही तसं सोडणार नाही. कारण तो हा एक आदर्श कायदा, युनेस्कोने सुद्धा ज्याची तारीफ केली आहे असा हा कायदा, त्याचा अंमलबजावणी कशी व्हायची तो कायदाच गुंडाळण्याचे जे प्रकार सुरू झाले आहेत त्याच्या मुकाबल्यात आमचं राज्यव्यापी आंदोलन सुरू होईल. आता ते सर्वाधिक कदाचित या पावती पुस्तकाच्या निमित्ताने होतं आहे, पण ती आम्ही केल्याशिवाय सोडणार नाही अशा मध्ये. बाबा, वारंवार माथाडी कामगारांना आपल्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरावं लागतं. या निमित्तानं सरकारला आता काय आव्हान कराल तुम्ही कामगार नेते? सरकारला आव्हान कर, सरकार बदल पाहिजे असं हीच आमची भूमिका राहील ना. हे सरकार आम्हाला न्याय देईल असं आम्हाला वाटत नाही. या राज्याचे उपमुख्यमंत्री खुशाल जाहीरपणे बोलतात, पण आपल्यासारख्या पत्रकारांनी सुद्धा त्यांना विचारावं किती केसेस घडल्या महाराष्ट्रामध्ये, किती केसेस माथाड्याच्या नावाखाली लूटमाराचे किती केस, आणि त्यात माथाड्यात नोंदणी असलेले लोक किती सापडले हे एकदा जाहीर करावं. पण केवळ कुणाला तरी खुश करण्यासाठी ते करणार असेल. भांडवलदारांना सांगा ना की माथाडी मंडळाचे सभासद व्हावं म्हणून. ते भांडवलदारांना सांगत नाही आहेत आणि भांडवलदार माथाडी मंडळाचा सभासद न होता तक्रारी करत राहतात. आणि आता तर त्यांनी आणला आहे हे धंदे काही परप्रांतात जातील. परप्रांतात गेले तर तिथे कामगार लढतीलच ना, कुठं सुटका होणार आहे. तेव्हा कोणाला तरी खुश करण्यासाठी चाललेले सगळे जे प्रकरण आहे हे तात्काळ थांबलं पाहिजे. आणि माझ्यासाठी पद्धतीचं बोलाल, माझं आयुष्य गेलं आहे त्यात. आम्ही होतो कायदा आणण्यापासूनपर्यंत गेले. रोजगार हमीचा कायदा आम्ही आणलेला आहे. महाराष्ट्रात प्रकल्प पुनर्वसनाचा कायदा आम्ही आणलेला आहे लढाई करून, आणि हा कायदासुद्धा लढवून आणलेला आहे. तेव्हा त्या कायद्याचं जर काही वेळेवाकडे काही सोडलं तर आम्ही अजिबात स्वस्त पाहणार नाही. प्राणपणाने लढवूनच मी तो असं म्हणतो. पुढची भूमिका काय राहणार आहे आता आपली? आज तर आपण आंदोलन करतोय, पुढची मोठी भूमिका काय? याच्यामध्ये राज्य सल्लागार समिती आमची आहे. ते राज्य सल्लागार समिती या संदर्भामध्ये महाराष्ट्रव्यापी आंदोलन करण्याच्या विचारामध्ये आहे आणि आदरणीय नेते डॉक्टर बाबा आढावांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आहे. मुळामध्ये राज्याचे कामगार मंत्री असतील सुरेशजी खाडे, हे चोर सोडून संन्यासाला फाशी असा प्रकार करत आहे. ज्या ठिकाणी माथाडे कायद्याचा गैरवापर करतात, ते मंडळाचे नोंदणीकृत नाहीत, अशा लोकांवरती कारवाई आपण केली पाहिजे. गृह खातं आपल्याकडं आहे, अशांवरती कारवाई न करता जे काम करून पैसे घेतात, दाम घेतात, अशांवरती अन्याय करण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आहे. आज या ठिकाणी तर आंदोलन सुरू आहे. भविष्यामध्ये राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा जो आहे तो या निमित्ताने इथे देण्यात आला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंक्यांसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलंय. समाज स्वतःची वेदना घेऊन लाखोच्या संख्येनं आता एकत्र यायला लागले. कारण कोणाला वाटत नाही की माझ्या लेकराचं कल्याण होऊ नये, म्हणून कार्यक्रमाच्या ठिकाणी मराठा समाज सगळे कामं सोडून
व्यावसायिक मराठा असू द्या तुम्ही किंवा नोकरदार वर्ग असू द्या, त्यांना प्रत्येकानं एक आता उत्साह वाढला की मराठा समाजाला आरक्षण मिळतं आहे, आपल्या लेकराचं कल्याण होणार आहे. आपल्या लेकराच्या फायद्यासाठी आपण एकजूट दाखवली पाहिजे. त्या संख्येनं मराठा समाज ताकदीने एकत्र येतो. सगळा पश्चिम महाराष्ट्र सध्या लाखोच्या संख्येने एकजूट झाला. सर्वसामान्यांच्या तुम्ही भेटी घेत आहेत, अनेक ठिकाणी काही नेते मंडळी पण भेटण्याचा प्रयत्न करताय असं कळत आहे. काल गोगावले सुद्धा तुम्हाला भेटले. नाही, आता हे बघा, ज्या काय सिस्टम कशी आहे की सध्या आपण प्रवाहात असताना आणि प्रवाह आणि प्रवास करीत असताना कोण कोण येईल कोण कोण नाही येईल, आणि येताना आपण एक आंदोलक या नात्यानं आपण कोणी आला तरी त्याच्यातली माणुसकी बघितली पाहिजे आणि आपली माणुसकी जिवंत असली पाहिजे. त्या पद्धतीनं ती येत आहेत. आम्ही त्यांना धन्यवाद म्हणतोय, तेही भेटत आहेत. त्यात काही विशेष नाही होत. तर आपल्या त्या शिष्टमंडळाने ड्राफ्टचं 2 दिवसात तुम्हाला सांगेल असं म्हणालो होतो आपण, फक्त वाटच बघतोय. मी तर परेशानच झालो वाट बघून. मी आज आता बच्चे भवनात बोलतो. हो, त्या विषयात नेमका काय विषय, सामंत साहेबाला सुद्धा बोलतो, गुमरे साहेबाला सुद्धा बोलतो. ते आले होते, त्यांच्या कानावरती टाक. कारण दोन दिवस म्हणून आता 10-15 दिवस झाले. 17-18 दिवस झाले. हेही सांगितलं. मी आज सांगतोच. आता कालही सांगण्याचा प्रयत्न केला पण थोडंसं उशीर झाला किंवा फोन होत नव्हता. काल मी खूप प्रयत्न केले याच्यासाठी. काल मी दिवसभर खूप फोन लावून प्रयत्न केले, म्हणजे माझ्या संख्या पोरांनी. झालं नाही, परंतु आज लावतो, सांगतो शेवटचं देणार आहात की नाही, देतील अशी अपेक्षा आहे. आरक्षणाचा दिवस तर जवळ येतोच. आरक्षण तर घेणारच आहे ठरल्याप्रमाणे. टाईम बॉन्ड ज्या शब्दावर ठरला होता त्याच शब्दावर प्रेससुद्धा झालेली. काय अडचण आहे, समाजापुढे उघडे पडणार तुम्ही. मग वडंटीवार विरोध करतायत. त्याचं मत असं आहे की आम्ही आमच्या समाजासाठी लढतोय, आमचा मराठा समाजाला विरोध आहे, पण आम्ही आमच्या समाजाची भूमिका मांडतो. मग आम्ही कुठं म्हणलं मांडू नका, तुम्ही रोज मांडा, काही अडचण नाही आम्हाला. परंतु एखादा समाज, मराठा समाज जर ओबीसी आरक्षणात असला, त्याला ओबीसी आरक्षण घेण्यास रोखलं नाही पाहिजे. कारण तेही गोरगरिबाचे लेकरं आहेत. तेही सगळे निकष पूर्ण करायला लागले, त्यांच्याही नोंदी सापडल्यात. मग अशांना जर तुम्ही ओबीसी आरक्षणात येणारे सगळे निकष असताना येऊ देत नसाल, तर मग ही भूमिका तुमची कोणची, हे आमचं म्हणणं होतं. पण मी तर मागंही सांगितलं होतं, फक्त एकाच व्यक्तीचा विरोध आहे, बाकीचं नाही. पण नावेलाच असतो ते जातेत वाटतं. ते आमच्या सगळे सोबत आहेत. बाकीचे जे जमलेत त्यांच्याबद्दल आमचं आत्ताही साफ मत आहे आणि स्वच्छ मत आहे आमचं त्यांच्याविषयी, आणि इथून पुढं सुद्धा राहणार आहे. आणि एका व्यक्तीमुळं विनाकारण राज्यात जातीय तणाव निर्माण होतोय आणि ते करायला लागले. एवढंच फक्त आमचं म्हणणं होतं. आपल्या उपोषणादरम्यान अनेक वेळा मुंबईला या असं म्हटले होते, पण आज तुमचीच सभा मुंबईमध्ये आहे. तर काय नक्की मुद्दे राहतील आणि मुंबईकरांना जरांगे पाटलांची काय एक वेगळी भूमिका पाहायला मिळणार? तिथला समाज हे अशा गोष्टी आता सध्या झाल्या की सर्वसामान्य कामासाठी आलेला समाज, पोट भरण्यासाठी आलेला समाज, व्यावसायिक समाज, नोकरीमध्ये असणारा समाज, या सगळ्या क्षेत्रातला मराठा समाज, माथाडी कामगारही प्रचंड प्रमाणात मुंबईकडे. सगळ्यांना वाटतं आपले लेकरं मोठे व्हायला लागले, आपल्याला करायचे, आणि कोणाला वाटत नाही आपलं लेकरू मोठं होऊ नये. म्हणून शहर कोणचंही असो, समाज मात्र जिथं कार्यक्रम आहे तिथं प्रचंड ताकदीने आलेलं. मला आश्चर्य वाटलं, रात्री आळंदीसारख्या ठिकाणी 4-4:30 वाजता कार्यक्रम होतो आणि प्रचंड संख्येने आश्चर्य वाटलं की पश्चिम महाराष्ट्र आता कशात कमी नाही राहिला. म्हणजे मी भेद नाही करत, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, खानदेश, मराठवाडा, पण जे अपेक्षित होतं त्यापेक्षा चौपट व्हायला लागलं. आणि एवढे मोठमोठे शहर ज्यावेळेस असते, तर आता मुंबईचा विषय काढला, सगळा तिथला समाज जागरूक झाला आहे आणि कोणी ड्युटीला किंवा कामावर जात नाही. कार्यक्रम असल्यावर सगळे एकत्र थांबून. आणि मला आनंद आहे की माझा समाज एकजूट झाला आहे. खूप नाव ठेवत होतं आमच्या समाजाला, खेकड्यावणी आहेत किंवा एकमेकाला पुढे जाऊ देत नाहीत, पाय ओढतात. त्यांचे सगळ्यांचे तोंड बंद करण्याचं काम या मराठ्यांनी केलं. आनंद आहे, मराठा एकजूट झाला आहे. 100% मराठ्याला आता आरक्षण मिळणार आणि आपण ते घेणार सुद्धा. भक्ती शक्तीची जी पीठ आहेत, म्हणजे संतांच्या भूमीतून आज तुम्ही बलिदान स्थळी जाणार छत्रपतींच्या, आणि त्यानंतर मुंबईला जाणार.
राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष तीव्र झाला असून साताऱ्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलंय। आज सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे महाराष्ट्र राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची मिरवणूक काढून ग्रामपंचायत कार्यालय नायगाव येथे भुजबळांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला। यावेळी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटताना दिसत आहे। भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये बेसन खाणारे छगन भुजबळ यांनी जे विधान केलं, दोन समाजात तेढ निर्माणसाठी विधान केलेलं आहे, त्याचा आम्ही ते नायगावमधील सकल मराठा समाजातर्फे जाहीर निषेध करतो। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, जय भवानी, जय शिवाजी। पुण्यात बागेश्वर बाबाच्या दिव्य दरबाराला विरोध करण्यात येत असून आज भीम आर्मीच्या वतीने काळे झेंडे दाखवत संचेती चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले। धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांचा 3 दिवसाचा दरबार जो आहे तो पुण्यात आयोजित केलेला आहे। या दरबाराचं आयोजन जगदीश मुळीक फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेले आहे। या दरबाराला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने विरोध होतोच आहे, त्याचबरोबर भीम आर्मीच्या वतीने सुद्धा त्यांना काळे झेंडे दाखवत तीव्र निदर्शनं करण्यात येत आहेत। आता आपण या ठिकाणी संगमवाडी चौकामध्ये आहोत। दादा, काय विरोध आहे तुमचा? आमचा विरोध याच्यासाठी आहे की हा बागेश्वर नावाचा जो साधू आहे, ज्याला भोंदू बाबा आम्ही म्हणतो, आज पुण्यामध्ये ते आले। ही पुण्यभूमी जी आहे ही सावित्रीची आहे, महात्मा ज्योतिराव फुलेंची, छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यभूमी आहे। आणि या पुण्यभूमीत तो जो व्यक्ती आलेला आहे तो वारंवार संविधान या देशाचं मानत नाही, महिलांविषयी आक्षेपार्ह बोलतो, इथल्या तुकाराम महाराजांनी, संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांविषयी आक्षेपार्ह त्याची विधानं असतात आणि संविधान मानत नाही। असा माणूस या पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये आणि समतावादी शहरामध्ये येता कामा नये, अशी आमची भूमिका होती। आणि ही भूमिका पोलीस आयुक्तांना आम्ही लेखी पत्राद्वारे कळवली होती, तरी तो बागेश्वर नावाचा एक भोंदू बाबा इथं आलेला आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी भीम आर्मी बहुजन एकता मिशनचे सगळे कार्यकर्ते आम्ही इथं उपस्थित आहोत। भाजपने या दिव्य दरबाराचं आयोजन केलेलं आहे। भाजपने याच्यासाठी केलं आहे की भारतीय जनता पक्षाकडे आता सर्वसामान्य लोकांची मतं वळणार नाही आहे। त्यांना माहिती आहे की अशा प्रकारे लोकांना भुलवून आणि लोकांना धर्माच्या नावाखाली एकत्र आणून ध्रुवीकरण करून येणाऱ्या काळात राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी जाणीवपूर्वक नियोजनबद्ध केलेला हा बाबाचा इव्हेंट आहे। दिव्य दरबार जो आहे तो संगमवाडीमध्ये आयोजित आहे, तुम्ही इथं का आंदोलन? त्याचं कारण आहे की पोलीस प्रशासनाने आम्हाला त्या ठिकाणची परवानगी नाकारलेली आहे। त्यांचं असंच म्हणणं आहे की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, 2 गटामध्ये वाद जर झाला तर त्याचे परिणाम महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेवर निर्माण होऊ शकतात, म्हणून त्यांनी आम्हाला या ठिकाणी परवानगी दिलेली आहे। या पुढची तुमची भूमिका काय असणार? आमची पुढची भूमिका आहे की अशा प्रकारच्या याच बाबाचे नव्हे तर कुठल्याही भोंदू बाबाचे शहरामध्ये कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम होऊ नये। उलट सरकार या बाबतीमध्ये अंधश्रद्धा, तो जो कायदा आहे आपला अघोरी विद्या आणि तो तर त्या कायद्याच्या अंतर्गत कारवाई करावी। आणि असे जर कुठले भोंदू बाबा जे येत असतील पुण्यामध्ये तर आमचा कायम त्या लोकांना विरोध असणार आहे। ताई, दिव्य दरबाराला जो आहे तो पोलिसांनी सुद्धा परवानगी दिलेली असेल, तरी तुमचा विरोध काय? पोलिसांनी नक्कीच परवानगी दिली असेल, कारण मुळामध्ये महाराष्ट्र सरकारने खूप मोठी चूक केलेली आहे। हा जो धीरेंद्र शास्त्री नावाचा आहे, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा या महाराष्ट्रात असताना सुद्धा जर अंधश्रद्धा पसरवणारे लोक या महाराष्ट्रात, या पुण्यात जर बोलवली जात असेल, मागं संभाजीनगरमध्ये त्याचा कार्यक्रम झाला, तिथं पण तीव्र विरोध झाला। आज पुण्यामध्ये सुद्धा जे भाजपचे आयोजक आहे त्यांचा, फडणवीस साहेब आणि इथलं सरकार, शिंदे फडणवीस सरकार यांचा मी तीव्र शब्दात निषेध करते। कारण या महाराष्ट्रात जर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू झालाय तर त्याला पायदळी तुडवायचं कामच हे मुळामध्ये हे सरकार करतंय। तुम्हाला साध्य काय करायचं? जो महिलांचा अपमान करतो, संतांचा अपमान करतो, हास्यास्पद त्याच्या दरबारामध्ये बायका मोठमोठ्याने ओरडतात, केस सोडून नाचतात, याला काय म्हणायचं? मला फडणवीस साहेबांना हा प्रश्न विचारायचा, तुम्ही त्या दिव्य दरबारामध्ये थांबून बघा, व्हिडिओ त्याचे अनेक व्हायरल झालेले आहेत
आपण यूट्यूबला बघू शकता की त्याच्या व्हिडिओमध्ये अक्षरशः महिला मोठ्या मोठ्याने ओरडतात, नाचतात. हा काय प्रकार आहे? हा अंधश्रद्धा पसरवण्याचा एक प्रकार आहे. तो म्हणतो मला दिव्य शक्ती आहे. कसली दिव्य शक्ती आहे? एवढीच दिव्य शक्ती होती तर काल भारत हारला वर्ल्ड कप, ते पण सांगायचं होतं त्यांनी की भारत वर्ल्ड कप जिंकणार आहे. कारण तो म्हणला होता भारत जिंकणार आहे म्हणून, का नाही जिंकला? तो जर चमत्कारी आहे, त्याच्या शब्दात जर खरीच ताकद असेल तर त्यांनी बोललेल्या गोष्टी खऱ्या का होत नाही? याचाच अर्थ असे भोंदू लोक जर महाराष्ट्रात हे पेरण्याचं काम हे भाजप सरकार करतंय. आपल्या इथल्या जर महागाई आहे, बेरोजगारी आहे, शिक्षण आहे, खाजगीकरण आहे, हे प्रश्न मागे टाकून लोकांनी या प्रश्नावर रस्त्यावर उतरावं नाही किंवा या प्रश्नांची मागणी करावी नाही. इथला तरुण, इथली महिला, इथला वृद्ध, इथले वयस्कर लोक सगळे या भोंदू बाबांच्या नादाला लागून त्यांच्या मूळ समस्येकडे त्यांनी दुर्लक्ष करावं, हाच भाजपचा हेतू आहे आणि ते साध्य होताना दिसत आहे. या ठिकाणी आपण बघतो की भीम आर्मीच्या वतीने जे आहे तो तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आज मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज खराडीमध्ये जाहीर सभा घेतली. मनोज जरांगे पाटील काय म्हणालेत पाहूयात. आरक्षण देतानाही कधीही भेदभाव केला नाही आणि कुणाला मिळालं आणि आम्हाला का मिळालं नाही याबाबत माझ्या मराठ्यांना कधी ब्र शब्दही काढला नाही. गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण होणार असलं तर त्याला आडवं पडायचं नाही, ही माझ्या मराठा समाजाची प्रामाणिक भावना. स्वतःचं आरक्षण असतानाही, स्वतःच्या हक्काचं आरक्षण असतानाही दुसऱ्याला दिलं. आपल्या डोळ्यासमोरून देताना बघितलं तरीही कधी म्हणला नाही की एक काळ असा येईल की माझ्या लेकराच्या डोळ्यात सुद्धा पाणी येईल, तुम्ही घेऊ नका. असा कधी शब्द माझ्या मराठ्यांनी काढला नाही. सगळ्याला देऊ दिलं. मराठा दिलदार मनानं का उभा राहिला? जरी माझा लहान भाऊ, जरी इतर समाजाचा व्यक्ती मोठा झाला तरीही ज्या दिवशी माझ्या लेकराला गरज लागल त्या दिवशी मी ज्या ज्या जातीवरती, ज्या ज्या समाजावरती, ज्या ज्या लोकांवरती उपकार केला किंवा मायेचा आधार दिला ते लोक माझ्या लेकरावर वेळ आल्यावर मदतीला धावून येते. म्हणून मराठ्यांना सढळ हाताने सगळ्यांना मदत केली. आम्ही देतानाही मागं पुढं बघितलं नाही आणि आजही आमचा हात कधीही मागं सरकत नाही दुसऱ्यांना मदत करण्याबाबतीत. माझ्या मराठा समाजाचा विश्वास हा प्रबळ होता. हा दानशूर समाज ज्या काळी होता त्या काळी कोणालाही कमी न पडून देणारी या देशातली जमात म्हणजे मराठा समाज. सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना मदत करण्याचा विडा उचललेला हा मराठा समाज. जर एखादा अडचणीत आला तर सगळ्यात अगोदर स्वतःच्या छातीचा कोट करणारा हा मराठा. कधीही विचार केला नाही दुसऱ्याच्या लेकराला अडचण आली मी का जाऊ. जी शक्ती वापरायची ती शक्ती वापरून समोरच्याच्या डोक्यावर छत्र या मराठा समाजानं धरलं. प्रत्येकाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे. कोणाचं हे लेकरू कधीही कमी लेखायचं नाही. हा संस्कार मराठ्यांनी राज्याला तर दिला पण स्वतःच्या लेकराला म्हणजे आम्हालाही तोच संस्कार दिला. जातीवाद करायचा नाही. बापजाद्याच्या संस्कारावरच पावलावर पाऊल ठेवून आत्ताही आपण त्याचप्रमाणे मार्गक्रमण करत आहेत.
आपण आपल्या बापदाद्यानं घालून दिलेला संस्कार आपण त्यापासून आजही दूर गेलेलो नाही. याचबरोबर मराठ्यांनी 75 वर्षात जे जे पक्ष झाले, जेवढे या राज्यात पक्ष, त्या पक्षातील सगळ्या नेत्यांना मोठं करण्याचं काम माझ्या मराठा बापजाद्यांनी केलं. त्यांच्यातही माझ्या बापजाद्या मराठ्यांनी कधी जात बघितली नाही आणि आजही मराठा त्यांच्यामध्ये जात बघत नाही. ज्या ज्या पक्षातल्या नेत्यांना मराठ्यांनी मोठं केलं त्यांना यासाठी आपल्या बापजाद्यांनी मोठं केलं की हा आपला आहे, आपला म्हणून आपल्या बापजाद्यांनी यांना मोठं केलं. मराठ्यांना विश्वास होता कधी काळी जर माझ्या लेकराला मदत लागली किंवा अडचण आली तर हा धावून येईन म्हणून यांना मोठं केलं. आज आरक्षणापायी मराठा समाजाच्या घराघरातलं लेकरू वेदना आणि त्रास सहन करताय. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आज भंडाऱ्यात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार काय म्हणालेत पाहूयात. आजच्या शासन आपल्या दारी या अतिशय लोकाभिमुख अशा शासनाच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाला उपस्थित आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आपले दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, आदिवासी विकास तथा पालकमंत्री विजयकुमार गावित, खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र बोंडेकर, आमदार राजेंद्र कारेमुरे, आपले माजी राज्यमंत्री परिणय फुके, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि सर्व अधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित, अगदी इकडे पण नजर पोचत नाही तिथपर्यंत इकडेही सगळं सभागृह अतिशय आपल्या उपस्थितीने भरून गेले. आपण सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे येताना देखील पाहिलं रस्त्यावर हजारो लोक स्वागतासाठी उभे होते, परंतु नरेंद्र आपल्याला तिकडे थांबता आलं नाही, नाहीतर ते आपल्याला इथे येता येता संध्याकाळ झाली असती. ते हजारो जे आपले कार्यकर्ते, नागरिक बांधव भगिनी जे रस्त्यावर उभे होते त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. खरं म्हणजे सरपंच देखील मोठ्या संख्येने आहेत, महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने आहेत आणि खऱ्या अर्थाने शासन आपल्या दारी हा जो काही लोकाभिमुख कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचं महत्त्व दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं. खरं म्हणजे शासनाच्या अनेक योजना, अनेक निर्णय सरकार घेतं, परंतु ते लोकांपर्यंत पोचण्यासाठी किंबहुना त्या लाभ मिळवण्यासाठी खूप कसरत करावी लागायची, लोकांना खेटे मारायला लागायचे, चक्रा मारायला लागायच्या. आणि म्हणून आपल्या सर्वसामान्य माणसाच्या, सर्वसामान्य सरकारने, आपल्या सरकारने ठरवलं की खेटे मारणं, चक्रा मारणे हे शब्द आपण वगळून टाकूया आणि थेट आपण लोकांच्या दारी जाऊ आणि त्यांना योजना आपण बहाल करू. आणि म्हणून आपण पाहिलं, कधी आपण पाहिलं होतं का योजनांचे लाभ घेणारे लोक या व्यासपीठावर बसलेले, व्यासपीठावरून एक एक माणूस येतो, लाभ घेतो आणि पुढे जातो आणि
कुणाला घर मिळालं, कुणाला नोकरी मिळाली, कुणाला ट्रॅक्टर मिळाला, कुणाला हार्वेस्टर मिळाला, कुणाला शौचालयासाठी पैसे मिळाले. ज्या ज्या योजना सरकारने राबवल्यात, सरकारने ज्या ज्या योजना या ठिकाणी लोकांसाठी निर्माण केल्या, त्या योजना एका छताखाली मिळाल्या पाहिजे, काही कटकट न करता. नाहीतर माणसं खेटे मारून चक्रा मारून ती योजना सोडून देतात. नको बाबा जाऊ दे तिकडे, कोणाला एवढं हे सगळं उपद्व्याप करा, ह्याला भेटा त्याला भेटा त्याला भेटा. आणि म्हणूनच हे सर्वसामान्य माणसांचं जे सरकार, आपल्या मनातलं सरकार आम्ही वर्षभरापूर्वी, 6 वर्षभरापूर्वी स्थापन केलं. आणि मी आपल्याला छातीटोकपणे सांगू इच्छितो, सुरुवातीला मी आणि देवेंद्रजी दोघंच होतो. दोघांनी शपथ घेतली. मंत्रिमंडळातली पहिली कॅबिनेट बैठक होती आणि त्या बैठकीत देखील जे निर्णय आम्ही घेतले ते तुमच्या हिताचे निर्णय घेतले, सर्वसामान्य माणसाच्या हिताचे घेतले. दुष्काळी भागामध्ये पाणी कसं वळवलं जाईल त्या योजनांचे घेतले, शेतकऱ्यांसाठी घेतले, कष्टकऱ्यांसाठी घेतले. आणि आजपर्यंत त्यानंतर अजितदादा देखील आपल्या सोबत आले. या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, कारण या देशाचा विकास ज्या वेगाने सुरू आहे, आज आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये रोशन करण्याचं, आपल्या देशाचा डंका जगभरामध्ये पिटवण्याचं काम मोदी साहेब करतात. हा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि या सरकारमध्ये ते सामील झाले. या सरकारमध्ये देखील या राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, शेवटच्या घटकापर्यंत माणसाला न्याय मिळाला पाहिजे, ही भावना आपल्या सरकारची आहे. आणि म्हणून ही भावना लक्षात घेऊन आपण एकत्र आलो. आज आपण पाहिलं की आम्ही अनेक योजना केल्या, देवेंद्रजींनी देखील त्यांचा उल्लेख केला. आपल्याला मी एवढंच सांगू इच्छितो की जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, त्यांच्या मंत्रिमंडळात देखील मी होतो. हिंद विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या या शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम अस्तित्वात आला ते राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, राज्याचे धडाडीचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारजी, आपले पालकमंत्री विजयकुमार गावितजी, खासदार सुनील मेंढेजी, आमदार नरेंद्र भोंडेकरजी, आमदार राजू कारेमोरेजी, मंचावर उपस्थित परिणय फुकेजी, शिशुपाल पटलेजी, बाळा काशीवारजी, राजू जैनजी, मधुभाऊ कुकडे, नानाभाऊ पंचबुधे, गंगाधर जीपकाटे, प्रकाश बाळबुधे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आय जी छेरिंग दोर्जे, आपले कलेक्टर योगेश कुंभोजकर, श्री ललित मथानी, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या आशीर्वादानं मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वातलं सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात जनहिताचे निर्णय घेण्याची सुरुवात आम्ही केली आणि सरकारच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोचल्या पाहिजे याकरता सरकार आपल्या दारी हा कार्यक्रम आपण घेतो. या कार्यक्रमाच्या अंतर्गत केवळ आज एक दिवस नाही तर गावोगावी मिशन मोडवर सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचे लाभार्थी आयडेंटिफाय केले जातात, त्या लाभार्थ्यांना ते लाभ दिले जातात. आणि मला अतिशय आनंद आहे की आतापर्यंत आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये 2 लाखपेक्षा जास्त लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळालेला आहे आणि तो सातत्याने रोज वाढतो आहे. त्यामुळे जे जे काही लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत विविध योजना पोचवणं, त्यांना अधिक सक्षम करणं हा प्रयत्न सातत्याने आपला चालला आहे. खरं म्हणजे आपला भंडारा जिल्हा
हा एकीकडे निसर्गाने अतिशय वैविध्यपूर्ण असा जिल्हा केला आहे. गोसेखुर्द सारखं सुंदर जलाशय, अत्यंत सुंदर या ठिकाणी वॉटर बॉडीज आपल्याला पाहायला मिळतात. हा तलावांचा जिल्हा आहे, हा जंगलांचा वनांचा जिल्हा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून असलेले लोक या जिल्ह्यामध्ये आपल्याला शेतकरी पाहायला मिळतात. आणि हा धानाचा जिल्हा आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धानाची शेती केली जाते. मला कल्पना आहे की यावेळी काही भागामध्ये धानावर त्या ठिकाणी खोडकिडेचा प्रादुर्भाव झालाय. मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की ज्या ठिकाणी खोडकिडीमुळे आमचं धान नष्ट झालं असेल त्या शेतकऱ्यांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना आवश्यक ती सगळी मदत ही राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी केली जाईल, हा विश्वास मी आपल्याला देऊ इच्छितो. हे सरकार त्याच्यावर आणि शेतकऱ्यांना त्यांनी समर्पित अगोदर काय सरकार सांगितलं नाही, हे आमचे लोक नाही आहे. आपण बघा, आणि दुसऱ्या दिवशी म्हणतात की, माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी त्यांच्यावर केसेस घेऊ नका, सोडून द्या. शेतकरी सन्मान योजना सुरू केली मग त्याच्यावर भाष्य आणि करणं मला शेतकऱ्यांच्या गरजेचं वाटलं. खात्यामध्ये की तुम्ही 6,000 रुपये मी तुम्हाला विरोध त्या केला ठिकाणी नव्हता. देण्याची सुरुवात त्यांनी उपोषणाला केली. विरोध केला नव्हता. तर राज्यात आपलं तुम्हाला सरकार काय करायचं तुम्ही आल्यानंतर करा. आपण भुजबळचं नाव नमो घेऊन तुम्ही शेतकरी शिवाय सन्मान काय योजना सुरू केली. मला आणि या message वर अंतर्गत माननीय मोदीजींच्या अश्लील- 6,000 रुपयांसोबत आपलं सरकारही 6,000 रुपये आता त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देत आहे. त्यामुळे 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्याचं काम हे आपण सुरू केलं आहे. मगाशी अजितदादांनी सांगितलं, आम्ही अभिनव उपक्रम सुरू केला. 1 रुपयामध्ये पीक विमा. 1,60,00,000 शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला. 45 लाख शेतकऱ्यांना तर अग्रिम फायदा त्याचा झाला आहे. आणि जे जे शेतकरी अडचणीत आहेत त्या शेतकऱ्यांना या माध्यमातून विम्याचा फायदा हा मिळवून देण्याचं काम आपण करतोय. मला याची कल्पना आहे की आज धान खरेदीचा वेग वाढवण्याची आवश्यकता आहे. मी आता माहिती घेत होतो, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं 40 केंद्र सुरू झाले. जिल्हाधिकारी 40 केंद्रांनी काही होणार नाही, तात्काळ उरलेले केंद्र सुरू झाले पाहिजे. कोणाचाही धान घरी राहणार नाही, सगळा धान खरेदी झाला पाहिजे, हा आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे तात्काळ उरलेले धान खरेदी केंद्र देखील या ठिकाणी सुरू झाले पाहिजेत. आणि अर्थातच माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण या ठिकाणी आलात तर भंडाऱ्याचा आणि गोंदियाचा शेतकरी हा धानावर आपण बोनस देणार की नाही या संदर्भात अपेक्षा घेऊन बसलेला आहे. मागच्या वर्षी बोनसची नवीन पद्धत आपण आणली आणि मला विश्वास आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात याही वर्षी या संदर्भात योग्य निर्णयच माननीय मुख्यमंत्री घेतील. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं मी देखील विनंती करतो. हा कार्यक्रम थोडासा पुढे जात होता, परंतु मुख्यमंत्र्यांनी ठरवलं की दिवाळी झाल्यानंतर आपल्याला पहिलं शासन आपल्या दारी म्हणून कार्यक्रमाला कुठं जायचं तर ते भंडाऱ्याला जायचं. आणि त्याच्यामुळं आज भंडाऱ्याचा शासन आपल्या दारीचा कार्यक्रम होतोय. आणि योजना कल्याणकारी, जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी अशा पद्धतीचा हा कार्यक्रम, ह्याच्यामध्ये विविध वेगवेगळे कार्यक्रमांची उद्घाटनं आणि भूमिपूजन पण एकाच ठिकाणून मुख्यमंत्री महोदयांनी केली. आपल्याला सगळ्यांना ह्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तसं बघितलं तर भंडारा जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी अनुकूल अशा प्रकारची मोठी निसर्ग संपदा आहे. भंडारा जिल्हा तसं बघितलं तर जल म्हणजे पाणी, जंगल यानं परिपूर्ण अशा प्रकारचा हा जिल्हा आहे. मागे 2 जिल्हे झाले, भंडारा गोंदिया. भंडाऱ्यामध्ये 3 आमदार प्रतिनिधित्व करतात आणि त्याच्यातनं हे प्रतिनिधित्व करत असताना ह्या भागातले प्रश्न सुटावेत. खऱ्या अर्थाने एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सगळेजण जे हे महायुतीचं सरकार चालवतोय त्या योजना लाभार्थ्यांच्या घरापर्यंत, दारापर्यंत, त्यांच्यापर्यंत पोचाव्यात ह्याच उद्देशाने महायुती सरकारने
हा कार्यक्रम हातामध्ये घेतला. आता तुम्ही पाहिलं अनेकांना, काही दिव्यांग होते, काहींना नोकऱ्या आता लागलेल्या आहेत, काहींना महिला बचत गट उत्तम पद्धतीनं चालवतात, काहींना ट्रॅक्टर आपण दिलेले आहेत, काहींना हार्वेस्टर आपण दिलेले आहेत. अनेक प्रकारच्या बाबी देण्याचा प्रयत्न सरकारने या माध्यमातून केलेला आहे. शेवटी सरकार काम करत असताना तो कारभार लोकाभिमुख झाला पाहिजे. त्याच्यातनं खऱ्या अर्थाने प्रत्येक माणसाला, मग तो माझा मराठवाड्याचा, विदर्भाचा, उत्तर महाराष्ट्राचा, कोकणाचा, पश्चिम महाराष्ट्राचा कोणताही असो, त्याला वाटलं पाहिजे की हे सरकार माझाही विचार करत आहे. आणि त्याच अनुषंगाने एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली हे महायुतीचं सरकार काम करते. अनेक महत्त्वाचे निर्णय आपण ह्या 6 वर्षाच्या काळामध्ये घेतलेले. त्याच्यातून माझ्या बळीराजाला, माझ्या कष्टकऱ्याला, माझ्या शेतकऱ्याला पीक विमा योजना, ही तर योजना इतकी चांगली आपण सरकारच्या माध्यमातून करोडो रुपये त्या ठिकाणी खर्च करतो आणि राज्यात सर्वसमावेशक विमा योजना राबवण्याचा एक क्रांतिकारी निर्णय ह्याच्या आधी कुठल्याही सरकारने तो घेतला नाही. अशा प्रकारचा हा निर्णय घेतला आणि त्यानुसार अवघ्या 1 रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा काढता येतो. याचा लाभ राज्यातल्या अक्षरशः लाखो शेतकऱ्यांना होणार आहे आणि तो झाला देखील. महायुती सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना, याचा लाभ बळीराजाला स्वाभिमानानं जगण्यासाठी तसंच आत्मनिर्भर करण्यासाठी हे झालेलं आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या विम्याच्या अग्रिम रकमेचं वाटप सध्या महाराष्ट्रामध्ये, जिथं पाऊस काळ कमी पडलेला आहे, जिथं दुष्काळी परिस्थिती आहे, जिथं शेतकऱ्याच्या हातातनं पीक गेलेलं आहे, जिथं जास्त पाऊस पडून पीक अडचणीमध्ये आलेलं आहे, आतापर्यंत 47,63,000 नुकसान भरपाई अर्जांना आपण मंजुरी दिलेली आहे. दर आठवड्याला मुख्यमंत्री महोदय मंत्रिमंडळाच्या निमित्तानं आढावा घेत असतात. आम्ही सगळेजण त्या चर्चेमध्ये असतो आणि त्याच्यातनं वेगवेगळ्या जिल्ह्याचे पालकमंत्री पण त्यांच्या जिल्ह्यात काही समस्या असतील, काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील तर ते पण सांगण्याचा प्रयत्न करत असतात. त्या अर्जांना आपण मंजुरी दिली. 1,954 कोटी रुपयाचं वाटप आपण महाराष्ट्रामध्ये विविध भागात करतोय आणि त्याच्यातले 965 कोटी रुपयाची रक्कम तर ऑलरेडी आजपर्यंत शेतकऱ्याला देण्यात आलेली उर्वरित रकमेचं देखील वाटपाचं काम त्या बाबतीमध्ये सुरू आहे. अशा पद्धतीनं या पीक विमा योजनेमध्ये 1,70,67,000 अर्जदारांनी नोंदणी केलेली आहे आणि केवळ 1 रुपयात बाकीचे सगळे पैसे, हजारो कोटी रुपये राज्य सरकार आणि काही हिस्सा केंद्र सरकार शेतकऱ्याच्या करता त्या ठिकाणी देतोय. कारण आम्हाला माहिती आहे, आम्ही पण मूळ शेतकरी आहोत. शेतकऱ्याचा एखाद्या वर्षी शेती अडचणीत आली. आज रेटवाडी शहरात भव्य बैलगाडी शर्यत पार पडली. ब्रिजेश रखमाजी धुमाळ यांनी 6,000 रुपयाची देणगी या ठिकाणी रोख जमा केलेली आहे. यात्रा उत्सव कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत, हार्दिकाचं अभिनंदन. पहा मित्रांनो, आदर्श जुकाटे सुलतान आणि रुद्रा, पहा त्या आदर्श जुकाटाची आदर्श करामत. प्रेक्षक बंधूंनो, डोळ्यात तेल घालून पाहण्याजोगा खेळ झुकतोय. बारी पालदाराचा लंबाल फजाराचा राखण झुकतोय. संपशेठ जय चिंबळी सुरवण्याला स्वागत. काळूबा आवाज येतोय का वर? धन्यवाद. तुषार दौंडकर.
कांड बघा. हां, सोडू नका. मोकळे मंडळी पाठीमाग घाई गडबड करू नका. व्यवस्थित झोपणे घ्या. आदर्श झोकाटे आदर्श झोपणे करा. नाही. जामदारा बैल मागली मोकळी मंडळी, थोडं थोडं मागे सारा मोकळी मंडळी. रुमाल बांधा. मयूरचे रुमाल बांधा थोडा. अहो मोकळे मंडळी तुम्ही कशाला बडबड करता? सहकार्य करा ना. बैल एक ताप पेटे, बाकीचे मंडळी शांत. सरा पाठीमागे तुम्ही. कांड फिरून परत घ्या. सरळ मोकळी मंडळी, थोडं माग सरा. गाडे मालकाला अडचण करू नका मंडळी. कांड्याला काही नियम नाही. व्यवस्थित फक्त धरा. आणि पाठीमाग कोणी बडबड करू नका. व्यवस्थित झोपणे घेऊ द्या त्यांना. आणि आतापर्यंत कमीत कमी सेकंदात गाडा गेला. चारुंबा केंद्री खताचा राजा ठरला. खुशाल मयूर वाबळे यांचा गाडा 11 सेकंदात 7 मिली पॉइंट मध्ये गेला. स्वागत स्वागत मयूर वाबळे, हार्दिक अभिनंदन. रेकॉर्ड ब्रेक घाटाचा राजा नोंद घ्या. पुकारा या. चला पुढले अनाउन्सर चला. हॅलो हॅलो. आणि गाडी मालकांना विनंती, चारुंबा केत्रे घाटाच्या राजासाठी सेपरेट टू व्हीलर नोंद घ्या. अजून सुद्धा उद्याचा दिवस आहे. तयारी करून या ठिकाणी जोरदार तयारी करून या. नोंद घ्या. कांडा घ्या सागर भाऊ. अरे पुकारा ना कुठे टोकन. अरे आणि काळी मित्रांनो, नेत्राचा भरला भिडलेचा रॅकेट जिंकतोय. भारी आहे मित्रांनो, राळेगण गावच्या उद्योगपतीचा रॅकेट आहे मित्रांनो. भारीच्या मनाघात मनोहर छान रघुनाथ गावच्या पाठी. 26 नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीची मुंबईत संविधान सन्मान महासभा होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. 1950 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीच्या वतीने घटना ही कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीला सादर केली
हा दिवस देशाच्या इतिहासातला महत्त्वाचा दिवस असा मी त्या ठिकाणी मानतो. लोकांची घटना, प्रिॲम्बल जे आहे ते असं म्हणतं की वी दी पीपल, म्हणजे लोकांची घटना ही लोकांनीच तयार केली आणि लोकांनीच तिला स्वीकारली अशी असणारी परिस्थिती आहे. आत्ता कुठेतरी सुप्रीम कोर्ट ह्या गोष्टीला मान्य करायला लागलेली आहे की या घटनेच्या माध्यमातून व्यक्तिगत माणूस जो आहे, या व्यक्तिगत माणसाचं जे दुसऱ्या माणसाबरोबर जुळवणी झाली, ज्याला इंग्रजीमध्ये असोसिएशन आपण म्हणतो, या असोसिएशनमधून भारताचं राज्य हे निर्माण झालं, राष्ट्र हे निर्माण झालं. हे राष्ट्र निर्माण होत असताना व्यक्तिगत अधिकार त्यांनी पूर्णपणे सोडले नाहीत, तर त्यांनी असोसिएशन होण्याच्या दृष्टिकोनातून, देश उभारण्याच्या दृष्टिकोनातून, कायदा आणि सुव्यवस्था चालण्याच्या दृष्टिकोनातून आणि उद्याचं प्रतिनिधित्व सरकार आपण निर्माण करणार आहोत, त्याच्यापैकी आपण काय अधिकार सोडलेत आणि त्या अधिकाराचं घटनेच्या माध्यमातून एक कोड निर्माण झाला. त्या कोडचं असणारं विश्लेषण हे पूर्णपणे बाबासाहेबांनी त्या असणाऱ्या भाषणामध्ये केलं. देशापुढे येणारे धोके याचं सुद्धा त्यांनी असणारं विवेचन केलं. या देशामध्ये स्वातंत्र्य का गेलं, राज्य का संपलीत, याचं त्यांनी उदाहरण दिलं. उदाहरण देत असताना त्यांनी असणारं जयचंद असा शब्दप्रयोग केला. जयचंदमुळे इथले असणारे अनेक राज्य गेली असं ते म्हणाले. तेव्हा यापुढे जयचंद होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे आणि ही दक्षता घेत असताना धर्म आणि जात याच्यावरती आधारित राजकारण जर झालं तर या देशाचं पुन्हा स्वातंत्र्य धोक्यात येईल का अशी शंका सुद्धा त्यांनी त्यावेळेस व्यक्त केली. आज आपल्याला असं दिसतंय की 2024 लोकसभेच्या निवडणुका या विकास मुद्द्यावरती किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात आणि परदेशी धोरण याच्यावरती तर लढल्या जातील, याच्याबद्दल दुमत नाही. पण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो राहणार आहे की जो RSSचा अजेंडा आहे की आम्हाला आमची व्यवस्था पाहिजे. आमची हा शब्द फसवा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. हिंदू धर्मियांमध्ये दोन भाग आहेत. एक वैदिक परंपरेचा भाग आहे आणि एक संत परंपरेचा भाग आहे. RSS आणि BJP ज्यावेळेस आपलं संविधान पाहिजे असं ज्यावेळेस ते म्हणतात त्यावेळेस ते वैदिक धर्मावरती आधारलेलं संविधान पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. आत्ताचं असणारं जे संविधान आहे हे संविधान इथल्या संतांच्या भूमिकेला
महात्मा फुले, शाहू महाराज यांच्या विचारसरणीला पुढे घेऊन जाणारा आहे, समतावादी आहे, बंधुत्ववादी आहे आणि व्यक्ती स्वातंत्र्यवादी आहे, अशी परिस्थिती आहे. वैदिक विचारसरणी जी आहे त्या वैदिक विचारसरणीमध्ये बंधुत्व नाही, समता नाही आणि व्यक्ती स्वातंत्र्य नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणूनच ही लढाई आज निवडणूक आयोगात राष्ट्रवादी कोणाची याबाबतची सुनावणी पार पडली. यावर टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या चर्चेतला मुद्दा राष्ट्रवादी कोणाची, पवार वर्सेस पवार, नेमका कोणाचा पारडं जड, च्या सुनावणीत काय झालं या खास लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आजपासून केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी कोणाची याबाबत सलग सुनावणी जी आहे ती सुनावणी आहे. त्यातली पहिली सुनावणी जी आहे ती आज पार पडली. दुसरी सुनावणी येत्या शुक्रवारी जी आहे ती होणार आहे. एकंदरीत दरम्यानच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर 2 जुलैला अजित पवारांनी काका शरद पवारांची फारकत घेतली, राष्ट्रवादीची फारकत घेतली आणि महायुतीशी संधान बांधत सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या पक्षचिन्हावर दावा केला आणि हे सगळं प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलंय. त्यातली केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आज सुनावणी पार पडली. या सगळ्या विषयावरची चर्चा जी आहे ती आपण आजच्या चर्चेतला मुद्दा या आपल्या खास लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत. आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत असणार आहे अर्थातच माझा सहकारी राजरत्न जोंधळे. राजरत्न, दोन्ही गटाकडून दावे प्रतिदावे झाले. दोन्ही गट जे आहेत ते पक्ष आणि चिन्ह आमचाच असा दावा करताय. या सगळ्या चर्चेकडे जाण्या अगोदर सांगशील की अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून नेमका आजच्या सुनावणीला कोण उपस्थित होता? संकेत, दोन्ही जी गट आहेत, अजित पवार गट आणि शरद पवार गट, या दोन्ही गटांकडून दावा करण्यात येतो की पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव जे आहे ते आमचंच आहे, मूळ पक्ष आमचाच आहे, असं दोन्ही गटांकडून दावा करण्यात येतो. आज राष्ट्रीय निवडणूक आयोगामध्ये जी सुनावणी पार पडली त्या सुनावणीच्या वेळी शरद पवार गटाच्या वतीने जे आहे ते स्वतः शरद पवार, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, स्वतः शरद पवार उपस्थित होते. त्याचबरोबर त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यासुद्धा उपस्थित होत्या. त्याचबरोबर वंदना चव्हाण असतील, जितेंद्र आव्हाड हे सुद्धा शरद पवार गटाच्या वतीने उपस्थित होते. तर अजित पवार गटाच्या वतीने जे आहेत रुपाली चाकणकर ह्या स्वतः उपस्थित होत्या. पार्थ पवार जे अजित पवारांचे चिरंजीव आहेत ते या सुनावणीसाठी उपस्थित होते. सूरज चव्हाण आणि सुनील तटकरे हे स्वतः उपस्थित होते. आणि आजच्या सुनावणीमध्ये जर आपण बघितलं की आजोबा जे आहे शरद पवार हे स्वतः सुनावणीसाठी उपस्थित होते. तर त्याचबरोबर त्यांच्याच कुटुंबातील सदस्य असलेले त्यांचे नातू पार्थ पवार हे सुद्धा त्या ठिकाणी सुनावणीसाठी उपस्थित होते. संकेत, राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरच पार्थ पवार पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळते सक्रिय राजकारणामध्ये. एकंदरीत राजरत्न जर आपण पाहिलं तर अजित पवार गटाकडून जो दावा करण्यात आलाय ते तो आकडा देखील आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया की 1 लोकसभेचा खासदार, 1 राज्यसभेचा खासदार, 42 महाराष्ट्र विधानसभेतले सदस्य, त्यासोबतच 4 महाराष्ट्र विधान परिषदेतले सदस्य, यासोबतच नागालँडमधल्या 7 आमदारांनी आपल्याला पाठिंबा दिलाय असं केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये अजित पवार गटाकडून दावा जो आहे तो करण्यात आलाय. त्याशिवाय 3 लोकसभेचे सदस्य, 2 राज्यसभेचे सदस्य, 12 महाराष्ट्र विधान सभेचे सदस्य आणि 1 महाराष्ट्र विधान परिषदेतला सदस्य आपल्यासोबत आहे. तो 1 सदस्य म्हणजे एकनाथ खडसे आपल्यासोबत आहेत असं राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून सांगण्यात आले. राजरत्न, जर आपण या सगळ्या सुनावणीच्या अनुषंगाने पाहिलं, संख्याबळ जर पाहिलं तर केंद्रीय निवडणूक आयोग अर्थातच संख्याबळानुसारच निकाल देता हा आजपर्यंतचा काय जो एक प्रथा परंपरा आहे ती राहिल्याचं पाहायला मिळालं. उत्तर प्रदेशातल्या समाजवादी पार्टीच्या बाबतीतही तेच झालं, शिवसेनेच्या बाबतीतही तेच झालं. आता राष्ट्रवादीचं काय होणार हे पाहावं लागेल. त्याच्यासाठीची शुक्रवारी एक सुनावणी जी आहे ती होणार आहे. दरम्यान आजच्या सुनावणीच्या बाबतीत काय सांगशील? कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आज चर्चा झाली? आजच्या आपण पहिल्या 2 सुनावणी होते त्या पहिल्या 2 सुनावणीमध्ये अजित पवार गटाच्या वतीने जी आहे ती बाजू मांडण्यात आली होती आणि जास्तीत जास्त प्रकारे हे एक सांगण्यात आलं होतं की शरद पवार हे मनमानी प्रकारे जो आहे तो पक्ष चालवतात. पक्षाची जी संकेत पक्ष चालवायचा असेल ती पक्षाची एक घटना असते, पक्षाची एक नियमावली असते, त्या नियमावलीनुसार पक्ष हा चालवावा लागतो. पण शरद पवारांच्या वतीने मनमानी पद्धतीने जे आहेत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत असं अजित पवार गटाच्या वतीने सांगण्यात आलं होतं. त्यामुळे कुठंतरी
आज जे आहे ते शरद पवार स्वतः या सुनावणीसाठी उपस्थित होते आणि शरद पवार गटाच्या वतीने सांगण्यात येते की मी शरद पवार असं म्हणतात की मी स्वतःच्या कर्तृत्वाने पक्ष उभा केलेला आहे, पक्षाला मी स्वतः नाव दिलेलं आहे, पक्षाची जी घटना वगैरे आहे ती मी स्वतः म्हणजे माझ्या मार्गदर्शनाखाली ही घटना वगैरे बनवण्यात आलेली आहे असे शरद पवार गटाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। आणि शरद पवार गटाच्या वतीने अजित पवार गटाने जी ॲफिडेव्हिट सादर केलेली आहे, जी प्रतिज्ञापत्र सादर केलेली आहेत, आपण एक संख्या बघितलं, शरद पवार गटाच्या वतीने 6 लाख प्रतिज्ञापत्र ॲफिडेव्हिट जी आहे ती राष्ट्रीय निवडणूक आयोगात सादर करण्यात आलेली आहेत, तर अजित पवार गटाकडून जे आहेत 3 लाख प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेली आहेत। गेल्या वेळच्या सुनावणीवेळी जे शरद पवार गटाची जी बाजू मांडत होते अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितलं की 8,000 जे प्रमाणपत्र आहेत अजित पवार गटाने सादर केलेली ती बोगस आहेत असं सांगण्यात आलं, ज्यामध्ये बरीचशी मृत लोक आहेत ज्यांचा राजकारणाशी कसल्याही प्रकारचा संबंध नाही, जे डिलेवरी बॉयचं काम करतात, त्यांचीसुद्धा प्रतिज्ञापत्र ही निवडणूक आयोगात सादर करण्यात आल्याचं शरद पवार गटाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे संकेत। आणि मेनली आपण बघितलं तर आज जी मागच्या सुनावणीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की 8,000 जी बनावट जे प्रमाणपत्र आहे ती सादर करण्यात आलेली आहेत, पण आज ज्यावेळी सुनावणीमध्ये अभिषेक म्हणून बाजू मांडताना सांगतायत की 20,000 जे ॲफिडेव्हिट्स आहेत ते बनावट सादर करण्यात आलेली आहेत असे अभिषेक मनू सिंघवीच्या बाजूने सांगण्यात आलेले। आणि त्यांनी निवडणूक आयोगाला विनंती केली की त्यांनी ही ॲफिडेव्हिट तपासावी, तर निवडणूक आयोगाच्या वतीने सांगण्यात आलं की आमच्याकडे एवढी यंत्रणा नाही आहे की सगळे आम्ही ही जी ॲफिडेव्हिट आहे ती तपासू पडताळू शकू, पण शरद पवार गटाच्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जी आहे ती ॲफिडेव्हिट तपासली जावी याकडं भर देताना दिसते संकेत। कारण ज्या प्रकारे आपण शिवसेनेमध्ये ज्या प्रकारे ह्याच प्रकारचा क्लॅश झाला होता, त्यावेळी शिवसेनेमध्ये जी ॲफिडेव्हिट तपासल्या गेली नव्हती असं शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आलं होतं, पण यावेळी ही तपासली जावी असं शरद पवार गटाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। आणि ज्यावेळी एखाद्या पक्षामध्ये स्प्लिट होते त्यावेळी चिन्ह आणि नावावरून ज्यावेळेस वाद निर्माण होते त्यावेळेस सिम्बॉल ॲक्ट 1968च्या कायद्यानुसार चिन्हांचा आणि नावाचा जो आहे तो निर्णय घेतला जातो। ज्यावेळी आपण इंदिरा गांधीच्या वेळी ज्या काँग्रेसमध्ये फूट पडली होती त्यावेळेस जे पक्षाचे ॲफिडेव्हिट्स होते त्या ॲफिडेव्हिट्सवरती त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलं होतं राष्ट्रीय निवडणूक आयोगाने, आणि त्यानंतर जो आहे पक्षाचा निर्णय घेण्यात आला होता। पण आत्ताची त्यावेळी आपण बघितलं तर त्यावेळेस संख्या पण कमी होती, सदस्यांची संख्या पण कमी असते आणि निवडणूक आयोगाला जास्त वेळ लागला नव्हता, पण आजची पक्षाची सदस्य संख्या बघितली, कारण आपण सहसा लोकसभेमध्ये निवडून आलेले जे खासदार असतील किंवा विधानसभेत निवडून आलेले जे आमदार असतील याच्यावरती आपण निर्णय घेऊ शकत नाही। त्याचबरोबर ती जी पक्षाची जी संघटना आहे त्या संघटनेमध्ये जे आपण बघतो की राज्याचे अध्यक्ष असतील, जिल्ह्याचे अध्यक्ष असतील, यांचीसुद्धा पूर्ण पडताळणी करणे हे गरजेचं असतं, पण ज्या प्रकारे शिवसेनेच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्यात आला होता की आमदारांच्या वरती आणि खासदारांच्या बेसिसवरती जो आहे तो निर्णय घेतला गेला होता, तसा निर्णय घेतला जाऊ नये असं आज शरद पवार गटाच्या वतीने सांगण्यात आलं। एकंदरीत जर आपण पाहिलं तर केंद्रीय निवडणूक आयोगाने आज आणखीन एक बाजू जी आहे ती मांडताना पाहायला मिळाली की प्रतिज्ञापत्रांखेरीज अन्य दुसरा कोणता विषय असेल तर तो देखील निवडणूक आयोगासमोर ठेवा, ही यंत्रणा आमच्याकडे खरी का खोटी तपासण्या एवढी नाही आहे। मात्र शरद पवार गटाकडून दावा करण्यात आला की अजित पवार गटाने फेक डॉक्युमेंट जे आहेत ते सादर केले, सुनील तटकरे यांनी ते सिद्ध करून दाखवा असं प्रतिआव्हान देखील देताना पाहायला मिळालं। अर्थातच आता शुक्रवारी पुढची सुनावणी होणार आहे, यामध्ये तारीख पे तारीख होणार की कोणता ठोस निर्णय येणार हे पाहणंही महत्त्वाचं आहे। या सगळ्याबाबतचे अपडेट्स जे आहेत ते आपण वेळोवेळी आपल्या प्रेक्षकांपर्यंत देखील पोहोचवणार आहोत, त्यासाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास। आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली। पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी।